तर सानंद सादर करीत आहोत मराठी एकांकिका व्यस्त राजा त्रस्त प्रजा। बादब बा मुलाहिजा होशियार महाधिराज लोकराजाधीश जनपालक एकही लढाई न जिंकलेले सतत ऑनलाईन असणारे दिवस रात्र रील्सच्या नादात व्यस्त असणारे रील स्टार रील बहादूर सिंग महाराज येत आहेत हो। चला आपले रील बघूया। काय होतंय? रेंज गेली का काय? च्या मारी डाटाच संपला। कोण आहे रे तिकडे? कोण आहे तिकडे? अरे कोण आहे का ना तिकडे? काय आरडाओरडा चूक वाडा लावलाय महाराज? मी आहे ना इथं, काय काम आहे ते सांगा। अरे असून काय उपयोग? जा प्रधानजींना बोलो। बोलवतो ना मग। गेला मेसेज। गेला का नाही? अहो महाराज केलं ना व्हॉट्सअप मेसेज। हा प्रधानची मेसेज बघते ना लगेच येते। अहो जरा दम धरा। लय हायटेक शिपाई दिसतो। आ बोचावले बोचावले। काय? अहो थोडक्यात बचावले। अरे काय बचावले? हो तिकडा महाराजांचा विजय असो। या प्रांजी या 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 घ्या बसून। आत्ता इथं? अहो पण जागा कुठे बसायला? आता कळलं का तुम्हाला? मागल्या वर्षी आमचा माल लई भारी होता। आमच्या मालाची कीर्ती पार सर्वदूर त्या नागपूर पर्यंत पसरली होती। होय महाराज। पण आता बघा आमच्या मालाची ही बिकट अवस्था। तुम्हाला खुर्ची नाही, माझं सिंहासन तेवढं मात्र वाचलंय। होय महाराज। महाराज आपल्या राज्यातील अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की आपल्या राज्याच्या तिजोरीचं पार खडखडाट झालंय आणि त्यातच आपल्या राज्याच्या कर्मचाऱ्यांना एक विशेष मोहिमेची ड्युटी लागली आहे। विशेष मोहीम? होय महाराज। इलेक्शन ड्युटी लागली आहे। इलेक्शन? होय महाराज। त्यामुळे सगळ्यांचीच अडचण झाली आहे। त्यामुळे आता जे काय आहे त्यातच तुम्ही तुमची या भागून। काय भागून घ्या? अहो हाऊस महाराज। हा भागवत होतो। बर ते अहमद ते कुठं राहिले? त्यांना देखील बोलवा। होय महाराज। हो शिपाई हा? त्या अमात्यांना बोलवा। बोलवतो ना। अमात्य
अमात्य हाजीर हो. महाराजांचा विजय असो. या 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 धुरंधर अमात्य या. जी महाराज. तुम्हाला आणि तुम्हाला आम्ही कशाला बोलवलं होतं? काय होतं ते? हा, काय चाललंय आपल्या राज्यात? 3 तासात डेटा संपतो म्हणजे काय? त्यात राणी सरकार देखील बाहेर निघून गेल्या. आता दिवसभर आम्ही करायचं काय? महाराज, त्या रीलच्या नादात तुमचं कशात लक्ष लागणं झालंय. ती ती बघा तुमची तलवार. अहो किती गंजली आहे. जरा घ्या घासून. उद्या जर आपल्यावर अमेरिकेने हल्ला केला, हल्ला? तर आपल्याला तयार राहायला हवं. प्रधानजी, जी महाराज. त्या तलवारीचं काय असेल ते घ्या घासून. होय महाराज, घेतो घासून. बर तलवारचं राहू द्या आणि ते रीलचं राहू द्या. मला FB वर लाईव्ह जाऊन जनतेशी संवाद साधायचा होता. त्याचं आता काय करू? महाराज, अहो तुमची मस्त इच्छा आहे फेसबुकवर लाईव्ह जाण्याची, पण जनतेची इच्छा आहे का तुम्हाला लाईव्ह पाहण्याची? अमात्य, आमच्या पोस्टला किती लाईक आणि कमेंट्स पडतात याची कल्पना आहे का तुम्हाला? अहो महाराज, पण तुम्हाला FB वर एवढी लाईव्ह जाण्याची हौसच काय? अमात्य ब्रो. प्रधानजी, लेट्स टेक बीट्स प्लीज. यो. FB वर जाण्याची भागल माझी हाऊस. लाईक अँड कमेंटचा पडल नुसता पाऊस. नको मला ढाल, नको तलवार. एका हातात मोबाईल, एका हातात माऊस. लाईक अँड कमेंटचा पडल नुसता पाऊस 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 पाऊस. ज्याला कोण काळं कुत्र विचारत नाही तो देखील आज व्हायरल होतोय. मग मी FB वर लाईव्ह गेलो तर काय बिघडलं? बरोबर. महाराज, फेसबुकवर तुम्ही तेच पाहता जे तुम्हाला पाहायचं आहे. तिथे लोक भीतीने तुमची स्तुतीच करतील, पण जनतेचे प्रश्न, त्यांच्या डोळ्यातील दुःख हे तुम्हाला मोबाईलच्या काचेवर दिसणार नाही महाराज. अरे काय दुःख दुःख लावले? प्रधानजी, जी महाराज. आपल्या राज्यात सगळं ऑल इज वेल आहे ना? महाराज, आपल्याला अलबेल म्हणायचंय का? आम्ही काय वेगळं बोललो? अरे हो की, महाराज चुकून बरोबर बोलले. मग? द्या टाळी. पण महाराज, आपल्या राज्यातील हाल हवा काही ठीक नाहीये. आपल्या राज्यातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. समस्या? अहो, राज्यातील प्रत्येक माणसाला 2-2 GB डेटा फ्री दिलाय. अजून त्यांना काय पाहिजे? बघा बघा, हा शिपाई कसा खुश आहे. दिवसभर नुसता रील पाहतो. त्याला आहे का कुठल्या समस्या? हो महाराज, पण आपल्या राज्यातील लोक म्हणतात सरकारी कर्मचाऱ्यांना कसली आल्या समस्या? अहो काय सरकारी नोकरी लावली हो. अहो सरकारी नोकरी असली म्हणून काय समस्या नसतात काय त्यांना? अहो ती सरकारी नोकरी काही कामाची नाही. आम्हाला काही पेन्शन नाही, काय नाही. अहो त्यासाठी आम्ही उपोषण केले, मोर्चे काढले, पण आम्हाला काही पेन्शन नाही मिळाले बा. हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे, खरंच बरोबर आहे. अरे तुम्ही कुठे दोघं त्याच्याबरोबर चाललात? महाराज, आम्ही पण NPS मधले आहोत. हो. NPS? आम्ही पण NPS मध्ये आहोत. हो. अमात्य, जी महाराज. अहो थांबा. अमात्य, हा काहीतरी करते. पेन्शनचा प्रश्न जरा जास्तच पेटलेला दिसतो. हो महाराज. तुम्ही एक काम करा, तातडीने अर्थमंत्र्यांशी माझी VC लावा. हा. जी महाराज. आपण याच्यावर काही तोडगा निघतो का बघू. चालेल. लवकर बघा तेवढं. कसला गडबड गोंधळ चाललाय पलीकडे? काय आहे पलीकडे? महाराज, आपल्या राज्यातील काही लोक आपल्याकडे गाराणी घेऊन आलेली दिसत आहेत. घराणी? होय महाराज. समस्या? होय महाराज. यू मीन प्रॉब्लेम्स? अहो महाराज, तोच प्रॉब्लेम. बर, बोलवा एकेकाला. ओ शिपाई, पाठवाय का गेलात? पाठवतो ना मग. ओ या एक एक जण. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो.
अरे आता चांगल्या खाता पिता घरचा दिसतो की, याला कुठल्या आल्या समस्या? अहो महाराज, आपल्या राज्यात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अहो कुत्री मारून खातात, गाय बकरी घेऊन जातात, अहो माणसावर सुद्धा हल्ले करतात महाराज. हल्ले? हो हल्ले. अहो रात्रीचं घराच्या बाहेर पडायचं अवघड झालंय महाराज. अरे पण तू कशाला बिबट्याला घाबरतो? त्या बिबट्याने तुला घाबरलं पाहिजे. महाराज, आपल्या राज्यात बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे आणि हे बिबटे वारंवार मानवी लोकवस्तीत येऊन हल्ले करत आहेत. अहो पण त्या बिबट्यांनी गप गुमान जंगलात राहायचं सोडून यांच्या लोकवस्तीत कशाला येतात? महाराज, अहो बिबट्यांना जंगलात शिकारच मिळत नाही. अहो त्यांचे खायचे प्यायचे वांदे झालेत. प्यायचे? अहो बिबट्याचे खायचे आणि यांचे प्यायचे. हे काय, अहो त्यांना जंगलात शिकार मिळत नाही, त्यामुळे जनावरांवर माणसांवरती हल्ले करतायत महाराज. खूप गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हो महाराज, बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. ठीक आहे अमात्य, जी महाराज. तुम्ही एक काम करा, ताबडतोब एक GR काढा आणि राज्यातल्या प्रत्येक जनतेला सांगून टाका, यापुढे कोणीही बकरीचं बोकडाचं मटण खायचं नाही. हो हो चालेल महाराज. म्हणजे आपण शेळ्यांना बकऱ्यांना जंगलात सोडायचं, म्हणजे बिबट्याच्या अन्नाचा प्रश्न सुटेल. नाही, यापुढे कोणीही बकरीचं बोकडाचं मटण खायचं नाही, म्हणजे फक्त न फक्त बिबट्याचं मटण खायचं, म्हणजे त्यांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल. महाराज, तुम्हाला ना खरंच जंगलात नेऊन सोडलं पाहिजे. मी तिथे जाऊन काय करू? तुम्ही काही ना करू, जे काय करायचं तो बिबट्याच करेल आणि निदान एखाद्या बिबट्याचं पोट तरी भरेल. महाराज, बिबट्यांना मारणं हा त्यावर काही उपाय नाहीये. प्रधानजी, जी महाराज. मागल्या वेळेस आपण कुत्र्यांची नसबंदी केली होती, होय, यावेळेस या बिबट्यांची नसबंदी करायची का? त्यासाठी तुम्हालाच पाठवायला पाहिजे खरंच. मी इथंच बरं आहे. महाराज, आपल्याला बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण करावं लागेल, म्हणजे जंगलांचं संवर्धन करून बिबट्याच्या शिकारीचे प्राणी त्याला तिथेच कसे उपलब्ध होतील यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, तरच बिबट्यांचे मानवी लोकवस्तीवरचे हल्ले थांबतील. ठीक आहे, मी आहे ना, घाबरायचं नाही अजिबात, बिंदास राहायचं. आम्ही बिबट्याचं काय ते बघून घेतो. या महाराज लय उपकार झाले आपले. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. संपले का समस्या? नाही महाराज, आपल्या राज्यातील काही महिला आपल्याकडे समस्या घेऊन आलेत. महिला? तेवढं घ्या. होय महाराज. मला त्यांची जाम भीती वाटते. तुम्ही का घाबरताय? तुमचं तर लग्न पण झालं ना. अहो तेव्हापासून तर जास्तच घाबरतोय प्रधानजी. या महिलांच्या समस्या अशा असतात, त्या इंद्रदेवाला देखील घाम फुटतो. खरंय खरंय. पण यांच्या समस्येवर सोल्युशन काही निघत नाही. बरोबर आहे महाराज. बरं मग आता हे आलेत तर आता यांचं काय करू? आता आल्याचे तर बोलवा. शिपाई पाठवा महिलांना. बोलवतो. या महिला मंडळ या. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. या बाई, बोला काय प्रॉब्लेम आहे आपला? महाराज, शेजारच्या राज्याने लाडकी अक्का योजना सुरू केली आहे. आम्हाला ही लाडकी अक्का योजना पाहिजे. अमात्य, जी महाराज. ही लाडकी अक्का योजना काय भानगडे? महाराज, शेजारच्या राज्याने लाडकी अक्का योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत त्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या बँक खात्यामध्ये काही रक्कम थेट दिली जाते. अहो पण त्यांच्या राज्यात पैसा असेल, आपल्या राज्याचं काय? आपल्या राज्याच्या तिजोरीत आधीच खडखडाट झालाय, त्यात आपण ही फुकट इंटरनेट योजना सुरू केली. आता आणखीन पैसा आणायचा कुठून? महाराज, त्यासाठी आपल्याला आपल्या राज्याचं उत्पन्न वाढवावं लागेल. ते कसं? आपण दारूवर असणारं कर वाढवू, त्यातून आपल्या राज्याचं उत्पन्न वाढेल. अमात्य, दारूवर आपण आधीच एवढा भरमसाठ कर लावलाय, आता आणखीन कर लावला तर आपले हे लाडके भाऊ देखील नाराज होतील ना. नाही होणार महाराज. हे लाडके भाऊ तर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. तुम्हाला आठवतंय, लॉकडाऊन मध्ये याच लाडक्या भावांनी आपली अर्थव्यवस्था ढासळू दिली नाही. त्यामुळे दारूवर कितीही कर लावला तरी ते दारू पिणं सोडणार नाहीत. पिणार? होय महाराज. मग वाढवा. अहो महाराज, हीच तर माझी समस्या आहे. माझा नवरा लय दारू पिते.
पिऊन दे की, तेवढीच आमच्या तिजोरीत आर्थिक भर. अहो पण ते दारूसाठी माझ्याकडेच पैसे मागते, नाही दिलं तर मला मारते. अहो द्यायचे ना पैसे, मग नाही मारायचं तो. अहो दिलं तरी पिऊन येऊन मला मारते. त्याच्यासाठी तुम्ही राज्यामध्ये दारूबंदी कराच. महाराज, आपल्या राज्यात जर दारूबंदी केली तर आपल्या राज्याच्या तिजोरीत भर कशी पडणार? प्रधानजी, जी महाराज. राज्यात जर दारूबंदी केली तर मग राजवाड्यात पण दारू आणता येणार नाही. होय महाराज, राज्यात दारूबंदी म्हणजे राजवाड्यात पण दारूबंदीच. नाही, नो नेवर, नाही नाही नाही, अजिबात जमणार नाही. राज्यात दारूबंदी होणार नाही. अमात्य, तुम्ही यावर दुसरा उपाय शोधा. मग महाराज, आपल्याला करांवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग शोधावे लागतील. जसे की जसे की पर्यटन विकास. पर्यटन विकास करून आपण आपल्या राज्याचं उत्पन्न वाढवू शकतो. आणि आपल्या राज्यात ज्या काही मोकळ्या जमिनी आहेत त्यावर अतिक्रमण होऊ न देता आपण त्या भाडेतत्वावर देऊ शकतो. त्यातूनही आपल्या राज्याला उत्पन्न वाढेल. हे सगळं आधी माहित होतं तर आधीच नाही सांगायचं का? ते काही नाही, राज्याच्या तिजोरीत पैसा कसा वाढेल याची तरतूद करा. एकदा राज्यात तिजोरीत पैसा वाढला की मग आपण या लाडक्या अक्काचं आणि यांच्या दारूबंदीचं. महाराज, हे काय बोलताय? अहो राज्याचा कारभार सांभाळता सांभाळता झोप लागत नाही, रात्री बसावं लागतं, पण तुम्ही दारूबंदी करताय, हे काय बरोबर नाही. रानजी, आपण बसू, हा मग पर्याय काढू. ठीक आहे, बघू. ओके. ठीक आहे बाई, आम्ही जरा बसतो, यावर काहीतरी पर्याय काढतो आणि आपण बघूया. या तुम्ही. हे पण मेलं बेवडत दिसते. चल ग सकू, आपली काही समस्या सुटणार नाही तर. आपल्याला काही बोलल्या का? नाही. संपल्या का समस्या? मला रील पाहिजे. किती वेळ झाला अजून? महाराज, एक आपल्या राज्यातला एक शेवटचा गरीब शेतकरी राहिलो, तेवढे का घ्या. अजून म्हणजे आहेत समस्या- का? होय महाराज. बोलवा. शिपाई पाठवा शेतकऱ्याला. या शेतकरी या. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. अरे रे 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 रे, अरे काय ही तुझी अवस्था? महाराज, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अगदी अशी दयनीय झाली आहे. अरे पण निदान दरबारात येताना आंघोळ तरी करून यायचं. अहो महाराज, सगळ्या आंघोळीलाच काय, साधं टमरेलाच न्यायला सुद्धा पाणी नाही बघा. अरे त्यासाठी पाण्याची काय आवश्यकता? शेतात दगड असतात की. अहो महाराज, पण शेतामध्ये दगडच काय, एक बी दगड स्वच्छ राहिला नाही बघा. असं होय, म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम असं होय, एक बी दगड स्वच्छ राहिला नाही. होय महाराज. अमात्य, जी महाराज. एक काम करा, राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात एक एक ट्रक फ्रेश दगड नेऊन टाका, म्हणजे यांची समस्या सुटेल. शिपाई, त्यातला एक फ्रेश दगड आहे ना, महाराजांच्या डोक्यात घातला पाहिजे. बरोबर आहे, आणू काय? नंतर नंतर. अहो महाराज, आम्हाला दगडांची नाही तर पाण्याची गरज आहे महाराज. राज्यात पार सगळीकडे दुष्काळ पडलाय बघा. शेतालाच काय, पण प्यायला सुद्धा पाणी भेटाना महाराज. आम्ही शेतात राबतोय, पण पाण्याबगैर शेत जळून चाललेत बघा. आम्हाला तुमचं ती सोशल मीडिया बिडिया डेटा बिटा काय बी नका महाराज. आम्हाला फक्त पाणी द्या महाराज, पाणी द्या. तुम्हाला पाणी पाहिजे ना, काय काळजी करायची काय, मी आहे मी. ताबडतोब शेतात जाऊन थांबा. आता तुमच्या शेतात पाऊस पडतो थोड्या वेळात. या तुम्ही. आला मोठा पाऊस पडणारा. प्रधानजी, जी महाराज. ताबडतोब गानसेनांना बोलून घ्या. महाराज, आपल्या राज्यातील गानसेन यांचं पद रिक्त आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा अतिरिक्त कारभार या या शिपायाकडे दिलाय. शिपायाकडं? होय महाराज. हा पाऊस पडेल काय? सांगता येत नाही महाराज. अहो महाराज, माझ्या अशा दिसण्यावर जाऊ नका. माझे वस्ताद फार मोठ्या घराण्यातले गायक आहेत. आप हमें नहीं जानते, हम किराणा सामान घराणे से ताल्लुक लगते. अहो सध्या सोशल मीडियामुळे कार्यक्रम मिळत नाही ना, म्हणून इथं शिपाईची नोकरी करतोय पार्ट टाइप म्हणून. बर बर, लय हुशार काय मारू नको. घे तुझा मेघ मल्हार आणि त्या शेतकऱ्याच्या शेतात ताबडतोब पाऊस पाड.
जशी आज्ञा महाराज. आणि हा त्याच्यात शेतातली सगळी दगड स्वच्छ धुवून निघली पाहिजेत. बघा आता माझ्या गायनाने कसं पाणीच पाणी करतं बघा सगळं पाणी पाणी पाणी. जरा सूर देता का? अरे काय तुला काय सूर पारंब्या काय याच्यात का? कर सूर पटकन. अहो तसं नाही हो, माझा स्वर जरा वरच्या पट्टीचा आहे ना, खाली गाता येत नाही मला. अरे काय खालचा वरतो करतोय, लवकर सुरू कर. बर करतो, जरा तयारी करतो. वा वा वा. ये रे पावसा ये रे टिंग डिंग 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 ए रे टिंग डिंग 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 ये रे टिंग डिंग डिंग ये और पावसा ये अरे ये थोड़ा ये जास्त ये पापा ये अरे याचं नड पहिलं कोणतरी दाबा, नाहीतर मी एवढा पाऊस पाडेन की तुमच्या राज्यात महापूर येईल. ओ ओ शिपाई, ओ गानसेन, तुमचं थोबाड बंद करा. अहो नाही तर महापूर यायचा. तुम्ही निघा इथनं. न्या, तुम्ही निघा. न्या, बाहेर न्या. काय होत हे? दडकी भरली पार. सगळा ओला झालो मी, नाहीतर महापूर आला असतं महाराज, वाचलो आपण. बरं झालं लवकर नेलं त्याला तिकडं. महाराज, आपल्याला पाऊस पडण्याची गरज नाहीये. आपल्या राज्यात खूप पाऊस पडतो, पण हे पडणारं पाणी सगळं वाहून जातं. अहो पावसाळ्यानंतर आपल्या राज्यात पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. मग आपण काय करायचं? महाराज, मागच्या आठवड्यात मी शेजारच्या राज्याचा दौरा केला. त्या राज्याची परिस्थिती अगदी आपल्यासारखी दुष्काळी होती, पण तिथल्या जलसंपदा विभागाच्या कामांमुळे ते राज्य आता दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जलसंपदा विभाग ते काय असतं आणि ते काय करतं? महाराज, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून त्यांनी अनेक छोटी मोठी धरणं बांधली आहेत. कॅनॉलचं जाळं त्यांनी राज्यभर पसरवलंय. नद्यांवर धरणं बांधून त्यामध्ये त्यांनी पाणी साठवलंय आणि हेच साठवलेलं पाणी वर्षभर ते शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरतात. अरे वा, म्हणजे जलसंपदा विभागाचे अभियंते नक्कीच यासाठी खूप मेहनत घेत असतील. अहो त्यांच्याशिवाय हे शक्य नाहीये. हो महाराज, नक्कीच यामध्ये त्यांच्या अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे, पण तिथले वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांचा देखील तितकाच महत्वाचा वाटा आहे. वा वा वा. पण अमात्य, जो भाग उंचावर आहे त्या ठिकाणी पाणी येणार कसं? बरोबर आहे, बरोबर आहे. उंचावर पाणी काय हांड्यातून येणार की काय? नाही महाराज, त्यासाठी त्यांनी अनेक उपसा सिंचन योजना सुरू केल्या आहेत. मोठमोठे पंप हाऊस बांधून त्याद्वारे पाणी उचलून ते उंचावर साठवलं जातं आणि तिथून ते दुष्काळी भागाला पुरवलं जातं. अहो हे सगळं ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या पंपांना लाईट किती लागल आणि त्याचं लाईट बिल कोण भरणार? त्यावरही उपाय शोधले आहेत त्यांनी. काय उपाय शोधलेत? त्यांनी राज्याच्या मोकळ्या जागेत आणि धरणाच्या पाण्यावर तरंगते सोलर पॅनल बसवून त्याद्वारे वीज निर्मितीची योजना आखली आहे. त्यामुळे विजेचा खर्च शून्य होऊन शेतकऱ्यांवर वीज बिलाचा बोजाही पडणार नाहीये. अरे वा, पण हे सगळं नंतरच झालं. अहो एवढी मोठी धरणं बांधायची, कॅनॉलचं जाळं पसरवायचं, त्याला लागणारा पैसा आणायचा कुठून? महाराज, त्यासाठी त्यांनी जलसंपदा महामंडळ स्थापन केली आहेत. त्यांच्याद्वारे उभारलेला निधी राज्य सरकारचा निधी आणि जर गरज पडली तर कर्ज काढून ते हे प्रकल्प पूर्ण करत आहेत. आणि आता तर ही महामंडळे स्वायत्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. स्वायत्त स्वायत्त म्हणजे काय? स्वायत्त म्हणजे स्वावलंबी, म्हणजे महामंडळाच्या उत्पन्नातूनच महामंडळाचा खर्च भागवायचा. आणि आता तर ही महामंडळे उत्पन्नाचे नवीन नवीन मार्गही शोधत आहेत. हे सगळं जाम भारी वाटतंय. होय महाराज. प्रधानजी, आपण आपल्या राज्यात असा जलसंपदा विभाग सुरू करायचा का? होय महाराज, आपणही आपल्या राज्यात असा जलसंपदा विभाग सुरू करूया, कारण सिंचनातच खरा राष्ट्र उद्धार आहे. पण महाराज,
नुसता जलसंपदा विभाग सुरू करून उपयोग नाहीये, तर जनतेनेही काटकसरीने पाण्याचा वापर करायला हवा. पाणी वाचवा. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. पाण्याचा अपव्यय टाळा आणि पर्यावरणाचं रक्षण करा. आज पाणी वाचवलं तर उद्याचे भविष्य सुरक्षित होईल. पाणी ही केवळ गरज नाही, तर आपल्या जीवनाचा आधार आहे. पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करा. आज जर पाणी वाचवले नाही तर भविष्यात भीषण संकटांचा सामना करावा लागेल. तिसरे महायुद्ध कदाचित पाण्यामुळे होऊ शकते. त्यामुळे पाणी वाचवा, जीवन वाचवा. रोज आंघोळ केली पाहिजे असं काय नाही, नुसता डिओड्रंट मारला तरी चालतंय. रात्री पाण्याऐवजी सोडा मात्र वापरा, तेवढीच पाण्याची बचत नाही का? माझं काय चुकलं का? थांबा थांबा. आपला मेरे, ओ दिल पे चलाई चुरिया.